तर दिनेश दादांना सांगितलं की कबीरांचं ते दुल्हनचं हा. तर विचारांची दुल्हन आहे, तर ते विचार कसे अवॉइड करायचे मेडिटेशन करताना? आता एक गोष्ट सांगू, विचार अवॉइड करायचे नाही. विचार हे येत राहतात. हा. आम्ही रस्त्याने निघालोय, मला पुण्याला जायचंय. लक्षात आलं? पुण्याचा रस्ता सोडून जर आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो तर पुणे मिळेल का? नाही नाही. ज्या गावाला जायचं आहे त्याच रस्त्यानं जायचं आणि पुणे हे ध्येय आहे. ध्येय काय आहे? पुण्याला पोचायचं हे ध्येय आहे. बरोबर आहे. मग आम्ही इतर सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई ह्याचा विचार करत 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 निघालोय. पुणे कधी मिळेल? तसं विचार हे येतच राहणार, पण ज्याच्यासाठी ध्यान करतोय तो ध्येय लक्षात आला पाहिजे ना. माझं बोलणं कळलं का? ज्याच्यासाठी ध्यान करतोय त्याच्यावर लक्ष केंद्रित पाहिजे. आमच्या जर विचारावर लक्ष जर केंद्रित असेल तर उपयोग काय? विचार थोपवण्यासाठी ध्यान नाही. ध्यान हे त्याला प्राप्त करण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान आहे. मग विचाराकडे नाही लक्ष द्यायचं. विचार येत राहतात, पण आमचं लक्ष त्याच्यावर पाहिजे. कबीर काय म्हणलेत? घोंगड हटाव. मग तेच हटावचा अर्थ काय? विचारांचा पडदा आहे हे फक्त तुम्ही लक्षात आणा. त्याच्या पलीकडे तोच आहे. त्याच्या पलीकडे कोण आहे? तोच आहे. म्हणजे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटेत जर तुमचे विचार येत असतील तर ते ऑटोमॅटिक बाजूला सरकतील. पण कधी सरकतील? ध्येयावर लक्ष असणं. तर कबीरांना ते सांगायचं, तुमचं ध्येयावर लक्ष असू द्या, विचार आजूबाजू ऑटोमॅटिक बाजूला. ओके. सो तुम्ही आता जसं आम्हाला एक्सप्लेन केलं, बद्ध, मुमुक्ष आणि जिज्ञासू. सो आपल्या लाईफमध्ये कोणाचा रोल जास्त इम्पॉर्टंट किंवा असला पाहिजे? आता मी मगाशी जे सांगितलं, बद्ध, जिज्ञासू आणि मुमुक्षू. या. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या ज्या काय अवस्था येतात, ही बद्ध अवस्था सुरुवातीला सांगितलं किडामुंगीसारखं जगणं असतं. काही घेणं देणं नाही. जन्माला आलो, किडामुंगीसारखं जगलो आणि मेलो. लक्षात आलं का? विषय भोगले, पैसा मिळवण्यात रात्रीचा दिवस केला, कष्ट केलं आणि संपून गेलो. हे झालं बद्ध. पण इथं जर आमचा विवेक जागा झाला की हे माणसाचं जे जीवन आहे, माणसाचा जन्म आहे, 83,99,999 योन्या पालथ्या घालून या मनुष्य जन्मात आलो, याची ज्यावेळेला जाणीव होते आणि सगळेच पैसे मिळवतात, सगळेच कर्म करतात, सगळाच संसार करतात, सगळेच प्रपंच करतात. मीही त्याच पद्धतीने आहे, पण मी माणूस म्हणून मी जन्माला का आलो हा स्वतःला ज्यावेळेला मी प्रश्न विचारतो त्यावेळेला आमचा विवेक जागा असतो. त्यावेळेला मग आम्ही जिज्ञासूकडे पाऊल टाकत असतो. पाऊल कुठं टाकतो आपण? जिज्ञासूकडे. जिज्ञासू म्हणजे त्या परब्रह्माच्या ज्ञानाची आस लावून आम्ही जगत असतो. त्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतो. लक्षात आलं? आणि तुझा जो प्रश्न आहे, ह्या 3 अवस्थेपैकी कोणती अवस्था महत्वाची आहे? बरोबर आहे ना? तर बद्ध अवस्था तर विषयच नाही. जिज्ञासू अवस्था आवश्यकता नाही. जिज्ञासू म्हणजे कळलं का? पाठांतर करणं, हे पाठ ते पाठ, वेद पाठ, हरिपाठ पाठ, पुराण पाठ, शास्त्र पाठ. पंडित, ॲज लाईक पंडित नाही ना. तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं की पाठांतर, पांडित्य म्हणजे गाढवाच्या पाठीवर 5 पकवानाचं ओझं, पण त्याला खायचा अधिकार नाही. तशी जर आपली अवस्था करून घ्यायची असेल, नुसतं जर ज्ञानाचं ओझं वागवून घ्यायचं असेल, हा उपयोग नाही ना. मग जी तिसरी जी अवस्था आहे, ती अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. मुमुक्षू. आता जिज्ञासूची व्याख्या मी काय सांगितली? जीवनामध्ये जी फक्त ज्ञानाची आस लावून धरतात त्यांना जिज्ञासू म्हणतात. मुमुक्षू कोणाला म्हणायचं? जीवनामध्ये जी फक्त मोक्षाची आस लावून धरतात त्यांना मुमुक्ष म्हणायचं. फक्त मोक्षाची आस. संतांनी मुमुक्ष अवस्था स्वीकारली. संतांनी फक्त मुमुक्ष अवस्था प्राप्त केली. मी भक्त तू देव ऐसे करी. दुसरं काही उपाधी नको, काही उपाधी नको. फक्त तू माझा हो,
ह्याच्यापुढे काय नाही. मला समाधान पाहिजे, मला तुझं प्रेम पाहिजे, ह्याच्यापुढे मला दुसरं काही नको. ही जी इच्छा आहे, ही जी तीव्र इच्छा आहे, ही परमोच्च इच्छा आहे. या परमोच्च इच्छेलाच मुमुक्षु म्हणतात. आणि ही मुमुक्ष अवस्था प्रत्येक साधकाच्या आयुष्यात आली पाहिजे.